ठाकर काका माटुंग्याच्या ट्रेनमध्ये चढले तेव्हा सकाळचे 11:30 नक्कीच वाजून गेले होते. दादर धीमी लोकल त्यांनी गर्दी टाळावी म्हणून मुद्दामच पकडली होती. दादरला पोचून मग त्यांना काही विशेष काम नव्हतेच. माटुंग्याला दादर स्टेशनसमोर कुंज बिहारमध्ये मिळतो तसा वडापाव मिळत असता तर त्यांनी तो बिनदिक्कत माटुंग्यालाच खाल्ला असता. ठाकर एकटेच राहायचे. त्यांच्या घरी गेले कित्येक वर्ष. सगळ्यात आधी त्यांची म्हातारी आई स्वर्गवासी झालेली, अर्थात तिच्या वयानुसार. मग अकाली थांग लागू न देता त्यांची पत्नी कॅन्सरने गेली. मुलीचे सोनालीचे लग्न होऊन ती खारघरला राहायला गेली. मुलगा महेश कुवेतला कामासाठी राहत असे. नाही म्हणाला 6-7 महिन्यातून कधी त्यांच्या 2 मुलांपैकी एखाद्या मुलाबरोबर किंवा कधी बायकोबरोबर धावती भेट त्यांना देई. मात्र इतर सर्व दिवसात ठाकर एकटेच घरात राहत असत. सकाळी 9-9:30 दरम्यान त्यांची कामवाली बाई विद्या धुणी भांडी कचरा आटपल्यावर त्यांच्यासाठी 4-5 पोळ्या आणि भाजी करून ठेवी. पण आताच्या ठाकरांना त्या सपक सात्विक जेवणाचा कंटाळा येई. मग कुठे जवळच्या हॉस्पिटलमध्ये मेंदूवडा, गरम सांबर, एखाद्या रविवारी पूजा रेस्टॉरंटमधून सुरमई, पापलेट, फिश फ्राय वगैरे ते मागवायचे. अर्थात ते खाताना सर्व काही त्यांना खावत असे असं नव्हतं. कधीकधी एखादा तुकडा किंवा अर्धी डिश खाल्ली न खाल्ली तोच त्यांना ते मागवलेलं सगळं नकोसे होऊन जाई. मग त्यांच्या घराबाहेर आडोशाला येऊन बसणाऱ्या मांजराला ते सर्व देऊन टाकत. ते मांजर आशाळभूतपणे ठाकरांचे दार कधी उघडले याची जणू वाट पाहत सदनकदा दाराशीच बसलेले असे. कामवाली विद्या त्यांच्यावर कधीकधी हक्काने रागवायची. काका, तुम्ही तर दिवसेंदिवस तरुण होत चाललाय. मी बनवलेल्या पोळ्या खात नाही, बाहेरचं अरबट चरबट तेलकट खाता आणि मग तब्येत बिघडते तुमची. मी आता महेश आला की त्याला सगळं सांगणार. विद्या रागवाची. त्यात तथ्य होतंच. काकांनी 4 महिन्यांपूर्वीच वयाच्या 80वा वाढदिवस साजरा केला होता. रजेच्या कारणास्तव त्यांचा स्वतःचा मुलगा त्यांचं कुटुंब येऊ शकले नसल्यामुळे बिल्डिंगमधल्या त्यांच्या मुलाच्या वयाच्या हौशी अशा 4-5 जणांनी मारे केक वगैरे कापून तो साजरा केलेला. त्यानंतर त्यांच्या रिकाम्याच असलेल्या घरी माफक मद्यपानाचा कार्यक्रम रात्री झाला. काकांनीच ऑर्डर देऊन विद्याकडून नॉनव्हेज बिर्याणी तयार करून घेतलेली. त्या घरी आमंत्रित केलेल्या 4-5 जणांबरोबर एखाद दुसरा पेग स्वतः काकांनी सुद्धा घेतला होता. आदल्या दिवशी पार्टी झाल्याची खबर विद्याला दुसऱ्या दिवशी भांडी, ग्लासेस, कचरा साफ करत असताना लागत असे. अशा वेळी मग ती काकांना गमतीने म्हणे, मग काका, काल जंगी पार्टी झाली आहे, आज काय उपास करणार का? छे छे, आज तर मी रात्रीला चिकन आणणार, तू देशील ना करून? काकासुद्धा तिला खिजवायचे आणि निरुत्तर करायचे. विद्याकडे कधीतरी दुसऱ्या घरी कोणीतरी काकाच्या तब्येतीची चौकशी करी. काय नाही, ते तर दिवसेंदिवस तरणे होत चाललेत. तरण्या पोरांबरोबर बसून दारू काय पितात, पार्ट्या काय करतात, मग दुसऱ्या दिवशी पोट बिघडतं. ऐकत नाहीत. काय करणार सांगा तुम्हीच. विद्या पोट तिडकीने आपला सात्विक निषेध जाहीर करी. आता पुढच्या वेळेला महेशची बायको आली की त्यांच्या कानावर घालते सगळं. काका रात्रीसुद्धा करण्यासारखं काही विशेष नसल्याने अगदी संध्याकाळी 8-8:30 झाले की झोपी जात. रात्री ते फक्त दूध पिऊन झोपत असल्याने 3-3:30ला पहाटे जाग येई. प्रातविधी, आंघोळ, देवपूजा वगैरे आटपून काका फिरायला बाहेर पडत. सकाळच्या फिरण्याने आपली प्रकृती समवयस्क लोकांपेक्षा ठकार राखून होते. असं रोज सकाळी फिरून आल्यावर मग मात्र पुढचा दिवस काका घड्याळाचा काटा पुढे कसा सरकेल ते पाहत. खरं असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. इथे असावं प्रेम, जिव्हाळा नको, नुसती नाती. कुठेतरी वाचलेलं त्यांना आता आठवायचं. प्रॅक्टिकल पद्धतीने पाहायला जावं तर प्रत्येक घर तसं निर्जीवच, पण आपलं वास्तव्य, तिथे घालवलेले नातेवाईकांबरोबरचे क्षण त्या घराला जिवंत करतात. बऱ्याच वर्षापूर्वी आपण कामावरून थकून भागून घरी यायचो तेव्हा आपलं घर कसं भरलेलं असायचं. थकलेल्या जीवाला लगेच विसावा मिळायचा घरी आल्यावर. मात्र आता तेच घर ठाकरला खायला येई. मग काका घराला कुलूप लावून स्वतः खायला बाहेर पडत. मात्र हे बाहेरचे खाणे त्यांचे 4-5 दिवस कधीकधी पार बिघडून टाकायचे. आजही त्यांना गरम गरम वडापाव खावासा वाटला. पूर्वी मुंबई सेंट्रलला कोण्या कंपनीत कामावर असताना 2-3 सहकाऱ्यांबरोबर काका आवर्जून दादरला उतरायचे. खास कुंजविहारचा वडापाव खायचे. दुसरं कसलंच व्यसन नव्हतं तेव्हा. मग जरा तेलकट तुपकट खाल्लं बाहेरचं तर काय हरकत आहे, असं ते समोरच्याला विचाराच्या तंद्रीत दादर कधी आले ते ठाकरांना कळलंच नाही.
सगळी गाडी खाली झाली तेव्हा तेही उतरले. प्लॅटफॉर्म बाहेर पडताच समोरचं कुंजविहार हॉटेल त्यांना दिसलं. खमंग बटाटे वडे भजा यांना येणारा सुवास त्यांना आपुसकच बोलावत होता. फारशी वर्दळ नसल्याने ते आरामात सावकाश हॉटेलमध्ये आले. काउंटरवरच्या माणसाला त्यांनी वडापाव ऑर्डर करून कुपन घेतले. थोड्या क्षणात पंजा एवढ्या आकाराचा मोठाला वडा आणि नरम पाव, त्याला लावलेली आवडती गोड चटणी असा ऐवज त्यांच्यासमोर आला. आपली दुरावलेली प्रिय माणसे, वयात येऊ पाहणारी नातवंडे सूनबाई, त्यांचा लाडका मुलगा महेश, लाडूबाई सोनाली यांना काही क्षणापुरते विसरण्यासाठी तो वडा त्यांनी पावात भरला आणि परिस्थितीवर मात करावी, तिचा बदला घ्यावा तसा त्या गरम वडापावचा मोठा लचका तोडला.